जाताना मध्ये तिकडे एक हे दिसलं, सुळका दिसलेला आहे. हेच तर ते सुख आहे ज्याच्यासाठी एवढी मेहनत करून वरती आत. वा, सह्याद्री. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी प्रवीण सोनलकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जात आहोत कावळागडाकडे. भोर व महाड तालुक्याच्या हद्दीवरती हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून 637 मीटर उंचीवरती असलेला हा किल्ला महाडच्या ईशान्येस 24 किलोमीटर अंतरावरती पारमाची गाव जे आहे त्या गावाच्या हद्दीमध्ये हा किल्ला वसलेला आहे. किल्ल्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला वरंधा घाटातून वरती यावं लागेल आणि नंतर तुमची गाडी एका बाजूला पार्क केल्यावरती तुम्ही ह्या बोर्डपासूनच तुमची ट्रेकिंग चालू करू शकता. तर हा आहे किल्ले कावळागड. रस्त्यापासून पुढे चालून आल्यानंतर ही जंगलातली उतारावर असलेली, म्हणजे डोंगर उतारावर असलेली ही वाट आहे. छोटीशी पायवाट आहे. तर या वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे. पण आता इकडून आलेलो आहोत आणि डाव्या बाजूला जायचं आपल्याला. त्याची तिकडे टोक दिसतं, तिथे जायचं आहे. वा, awesome असा व्ह्यू आहे. डोंगराची जी लाईन आहे ना ती पण एकसारखीच आहे. हा एक थर, परत वरती अशी डोंगर अशी आहे, शेवटपर्यंत तशीच दिसतात. मस्त. आणि या बाजूला सगळे असे एकदम डोंगर असे उभे राहिलेले आहेत, चौकोनी आणि मग त्रिकोणी. मस्त शेप मध्ये सगळे व्ह्यू मस्त, एक नंबर आहे. इथून वरती जाताना आपल्याला डोंगराच्या पायथ्यापासून गर्द हिरव्या जंगलातून नागमोडी वळणे घेत डोंगर माथ्यावर आणणारा सुंदर वरंधा घाटचा नजारा अनुभवता येतो. पूर्वीच्या काळी वरंधा घाट हा देश व कोकणात जोडणारा एकमेव मुख्य मार्ग होता. पण इकडून आलेलो आहोत आणि जाताना इथे थोडंसं हे दगडामध्ये खोदल्यासारखं आहे. पाणी साठत असावं इकडे, पाण्यासाठीचा सोर्स असावा. हा थोडा डीप आहे तिथे सुद्धा. आणि ही आपली वाट आहे. तर आता पुढे जाऊया अजून. तर पुढे जात होतो. जाताना मध्ये तिकडे एक हे दिसला, सुळका दिसलेला आहे. आणि ही इकडे दिसते ना, ही एक नदी आहे वाटतं. हो, जी आता कोरडी पडलेली आहे. ही ते एक नदी आहे. बऱ्यापैकी पुढे चालून आलो आहे आणि इकडे थोडंसं असं घनदाट असं जंगल चालू झालेलं आहे. पण पायवाट जी आहे बऱ्यापैकी मळलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही होणार शोधण्यासाठी. पण एकच सीन आहे, मला काही कळत नाही आहे. आम्हाला त्या साईडून तिकडून एक बुरुज दिसला होता आणि ही जी पायवाट आहे ही डोंगराच्या या बाजूने चालली आणि खालीच जात आहे. तो नेमका बुरुज आम्हाला वरती दिसत होता. तर आता नेमकं कसं असणार आहे पुढे बघूया. हे बघा, ही कारवीची झाडं आहेत, बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत. ह्यांचा आधी पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ह्या झाडांचा वापर गावच्या ठिकाणी जे कूड असतात, भिंती असतात, त्या भिंतींसाठी केला जातो. ह्याच्यापासून भिंती बनवतात आणि त्याचा शेणाने लेप लावून त्या भिंतींचा वापर केला जातो. तर आपल्याला आय गेस तिकडे वरती जायचं आहे. पुढे दिसतं ते बाकीचे मेंबर मागे आहेत, मागून हाक देतात. तर फायनली आपण त्या स्पॉटच्या जवळ पोचलेलो आहोत.
वा, सोनेरी असं गवत आजूबाजूने आणि एक रिकामा पठार आणि त्या बाजूला तिकडे सनसेट होतं. जाऊया, जाऊन बघूया. वा 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 वा, जबरदस्त सुंदर असा नजारा. हेच तर ते सुख आहे, हेच तर ते सुख आहे ज्याच्यासाठी एवढी मेहनत करून वरती आलो. वा, सह्याद्री. त्या तिथे आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आपण तसंच काटाकाटाने तिथपर्यंत आलो. नंतर त्या डोंगराच्या त्या बाजूने त्या जंगलातून इथपर्यंत आलेलो आहोत ह्या वाटेने आणि आपल्याला असंच वरती जायचं आहे इकडे. आणि हा बघा उतार आहे, सरळ उतार. आपण इकडून आलेलो आणि इकडून आल्यानंतर हे इकडे एक पाण्याचं टाकं आहे, ते तिथंसुद्धा एक दिसतं आहे, पण त्यामध्ये गाळ जमा झालेला आहे. पाया इथं आहे, हा पहिला पाया दिसतो आपल्याला. इथे काहीतरी वास्तू असावी नक्कीच, ते आता नाही आहे, फक्त पाया राहिलेला आहे. आणि आपण आता असंच पुढे जाऊया. हा एक घाट माथ्यावरती नजर ठेवण्यासाठी असलेला किल्ला होता. तर हाच तो बुरुज आहे जो आपल्याला खालतून दिसत होता. फायनली आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. एवढा वेळ लागलेला टोटल. सुवर्णक्षण आहे, सुवर्णक्षण. तर मित्रांनो, असा होता हा कावळागड. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही ह्या भागामध्ये कधी जाणार असाल आणि वरंधा घाटातून क्रॉस करणार असाल आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की एकदा तरी तुम्ही कावळागडला व्हिजिट द्या. तिकडून दिसणारा जो नजारा आहे, तो जो व्ह्यू आहे, तो खूप ऑसम होता. आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा ह्या व्हिडिओला आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून चॅनललाच खूप जास्त सपोर्ट. तर चला, बाय बाय, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या.